नमस्कार श्रोते हो. पल्पपच्या यूट्यूब चॅनलवर मी आर.जे. सुरक्षा तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मी आपल्यासाठी पल्पपच्या या मंचावर एक खास कार्यक्रम घेऊन आली आहे. साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबत. आपण नेहमी नवनवीन साहित्यिकांसोबत संवाद साधत असतो आणि गप्पा गोष्टी करत असतो. आजच्या या कार्यक्रमात आपण अशाच एका व्यक्तिमत्वासोबत संवाद साधणार आहोत, जे आदर्श शिक्षक, लेखक, कथाकथनकार, काव्यलेखन आणि सादरीकरण, नाट्य अभिनय, दिग्दर्शन असं शिक्षकी पेशासोबत साहित्य आणि कला क्षेत्रात योगदान देणारे विरमाडे तालुका वाई येथील माननीय सूर्यकांत तथा सुरेश हरिभाऊ शिंगटे सर आज आपल्याला मुलाखतीसाठी लाभले आहेत. सरांना 2019 साली राष्ट्रीय राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. त्याचबरोबर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. आकाशवाणीवर त्यांचे अनेक कार्यक्रम, कथाकथन, चिंतन, कविता वाचन असे कार्यक्रम झाले आहेत. कथाकथन व भाषणांचे 586 कार्यक्रम तर काव्य वाचनाचे 29 कार्यक्रम झाले आहेत. पाठ्यपुस्तक मंडळ पुणे येथे समीक्षक म्हणून त्यांनी 3 ते 4 वर्ष काम केले आहे. काही नाटकांचे लेखन तसेच दिग्दर्शन, 10 ते 12 नाटकांतून त्यांनी स्त्री व पुरुष पात्रे सादर केली आहेत. वसंत कानेटकर लिखित रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातील सोयराबाईंचे स्त्री पात्रही त्यांनी केले आहे. शिंगटे सरांच्या समग्र साहित्यावर प्राध्यापक माणिक बनकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळवली. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय आणि साहित्यिक प्रवासाबद्दल या मुलाखतीद्वारे आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग तुम्ही ऐकायला तयार आहात ना? पल्पपच्या मंचावर साहित्याची सफर साहित्यिकांच्या सोबत या कार्यक्रमात मी ज्येष्ठ साहित्यिक माननीय सूर्यकांत तथा सुरेश हरिभाऊ शिंगटे आपले मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, शिक्षक म्हणून कार्यरत असताना आपण या साहित्य क्षेत्रात कसे वळलात, किंवा शिक्षकामध्ये एक लेखक दडलेला असतो का? छान प्रश्न विचारला मॅडम. तर मी शिकत असताना, कॉलेजला असताना लेखक झालो असं नाहीये, तर त्याच्या अगोदरपासून या लेखक किंवा कवीचे गुण माझ्याकडं होते. इयत्ता 6वीत असताना चुकून मित्राच्या करवी माझ्या हातात एक पुस्तक पडलं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं की उघड्या जगात, आणि लेखक होते मा भोसले, सांगलीकडचे. तर ते पुस्तक पडल्यानंतर मला काय वाचावंसं वाटलं कोणाचं मला कळलं नाहीये. घरगड्यावर लिहिलेली ती सुंदर कादंबरी होती आणि ती वाचायला मी लागलो की ती मी 2-3 बैठकीत ती पूर्ण केली आणि मला भावली. त्यावेळी मला असं माझ्या एक ठिणगी पडली माझ्या मनात, की अरे हे आपण सुद्धा लिहू शकतो. कारण आमच्या शेजारी एक असाच घरगडी होता, तो रामोशाचा होता आणि शेजारणीनं तो बालपणीपासून सांभाळलेला होता. त्याच्यावर आपण खूप काही लिहू शकू, ही ठिणगी पडल्यामुळं मला तिथं लेखक होण्याची उर्मी मिळाली. आणि मग थोडंसं पुढं वाचत गेलो. कॉलेजला गेल्यानंतर मात्र कविता करायला लागलो. जरी अभ्यास करत बसलो असलो तरी कुठंतरी एखादा आशय माझ्या मनात घर करायचा आणि त्याच्यावर मी कविता लिहायचो. मग अशा पद्धतीनं मी कविता करायला लागलो किंवा कथा लिहायला लागलो. एक बरं, प्रचंड म्हणजे बोला. बालवयातच म्हणजे तुम्ही जसं म्हणालात ठिणगी बालवयातच पडली, पण म्हणजे जे खऱ्या अर्थाने सुरुवात आपली कॉलेज जीवनामध्ये झाली लिखाणाला. झाली. हां, म्हणजे लिखाण करायला, कविता लिहायला सुरुवात ही कॉलेज जीवनातून सुरुवात झाली. म्हणजे असा अभ्यास करत असताना, बसल्या-बसल्या ऑफ तास असताना उगाच कुठलातरी एखादं की गेलो होतो मळ्यात, पाटलाच्या खळ्यात, दिसली मला मळ्यात. हे असं बरं. सरळ ते मग जुळवत ती कविता एक पहिली केली आणि वैशिष्ट्य असं की ती कविता
त्यावेळच्या आमच्या नियतकालिक यात वार्षिकात आली आणि मग माझं कौतुक झालं. मग मला वाटलं अरे आपण लिहिलं पाहिजे. तिथे थोडासा लेखक झालो आणि प्रचंड दारिद्र्यात जगल्यामुळं थोडंसं त्यामुळंच की हे कुठेतरी प्रचंड दारिद्र्य कुठेतरी दाखवावं, अंतःकरणात तसंच दाबून ठेवायला नको. कुठेतरी थोडंसं हे केलं तर अंतःकरण मोकळं होईल म्हणून लिहित गेलो आणि लेखक झालो. बरं. तर आपले बालपण जसं आपण म्हणालात दारिद्र्यात गेलं किंवा शिक्षण ग्रामीण भागामध्ये गेलं, त्याच्यानंतर काही प्रमाणात शहरी भागामध्येही झालं. तर आपण त्याचा समन्वय साधून त्याचा आपल्या लिखाणास काही फायदा झाला, की ग्रामीण जीवनावरच आधारित म्हणजे ग्रामीण भाग आपल्या लिखाणाचे केंद्रबिंदू बनले? नाही 4-6 वर्ष मी कॉलेजला सातारलाच राहत होतो. पण तो जो एरिया होता तो सुद्धा सातारच्या बाजूला असणारी जी खेडेगाव होते त्यातलंच एक ते गाव होतं आणि तिथं आम्ही त्या खोल्यातनी राहायला होतो. म्हणजे तिथं सुद्धा ग्रामीण जीवनच आम्हाला उपभोगल्यासारखं वाटत असे आणि इथं तर गावाकडं ग्रामीणच होतं. त्यामुळं ग्रामीणता ही अगदी मी जवळून उपभोगली, पाहिली. त्यामुळं ग्रामीण भाषेत लिहिणं अगदी अस्सल ग्रामीण शब्दात लिहिणं हे मला जमलं गेलं. म्हणजे मी ज्यावेळी घरून म्हणजे कॉलेजला जायचो किंवा घरी आलेलो असायचो आणि परत जायचो, खोलीत राहायचो. त्यावेळी खोली शेजारची फुलं ही अशीच खेडेगावातली होती. पण तरी सुद्धा ती जरा सुशिक्षित वाटायची आणि माझे गावंढळ शब्द ऐकून ती हसायची. म्हणजे मला ग्रामीण भाषा कधी सोडता आली नाही. असं एक उदाहरण होतं. की मला एका मित्राने विचारलं, "तू कधी आलास रे?" "अरे वाडोळी की आलोय मी. किती वेळ झाला वाडोळ आलोया." ह्या वाडोळ शब्दावर ते इतकं हसले आणि मला त्याचं काय वाटलं नाही. पण मी चांगलं आणि अस्सल ग्रामीण बोलतो याचा मला अभिमान वाटला. आणि म्हणून मला ग्रामीण भाषेचा जो एक वेड लागलं, त्याच भाषेत मी थोडंसं लिहीत राहिलो. बरोबर. नाही ग्रामीण भाषा किंवा आता जी बोली भाषा म्हणतात त्याला, जी बोली भाषा बोली भाषा. आपली आपली भाषा आहे ती आपण सोडलीच नाही पाहिजे आणि त्याचा अभिमान तर नक्कीच पाहिजे. अ, नोकरी सातारी भाषा करताना म्हणून किंवा आपण आम्हाला बोली भाषेचा अभिमानच आहे. सातारी भाषा, रांगडी भाषा कोल्हापूरच्या बरोबर, कालोखाची. हां, बरोबर, असं आहे. बरोबर. नाही प्रमाण मराठी भाषेचा वापर तर सगळीकडे होतच असतो. शिक्षण आहे. घेत असताना किंवा नोकरी करत असताना. पण आपली जी बोलीभाषा आहे ती आपण जपलीच पाहिजे. नक्कीच पाहिजे. अ, कारण का तर एक सांगतो तुम्हाला, की कबीराने एका दोह्यात म्हटलंय, की "कोस कोस पर पाणी बदले, चार कोस पर बाणी." म्हणजे अगदी कोसावर जरी पाणी बदलत असलं, तरी 4 कोसावर तुमची वाणी मात्र बदलत राहते. मी ज्या शाळेत शिकलो हायस्कूलला, त्या शाळेत सुद्धा आम्ही शिवधडीची पोरं यायचो. प्रत्येकाच्या गावातली भाषा जी असायची, ती वेगवेगळ्या शब्दातली असायची. आम्ही जर काम जास्त पडलं तर म्हणायचो, "अगं, काम करून मेलो मी." पण आमच्या शेजारी कणबे नावाचं गाव आहे. त्या गावातली मुलं म्हणायची, "अया, अया काम करून वारलो मी." मरणं आणि वारणं हा एकच अर्थाचा शब्द, पण बोली भाषेत तो दोन्ही गावात इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जात असे. बरोबर, बरोबर. आणि शाळेमध्येच आपण जे असे म्हणजे विविध भाषेंचे किंवा विविध बोलीभाषेंचे आपल्याबरोबर जे मित्रपरिवार असतात, त्याच्यानेच आपण शिकत असतो. इतरांच्याही भाषांचं ज्ञान आपल्याला होत असतं. बरोबर आहे. सर, आपण अनेक कथा लिहिल्या आहेत. कालवासारखी आपण कादंबरी लिहिली आहे. तर हं, एखाद्या हं. कादंबरीमधलं एखादं पात्र ते जिवंत ठेवणं किंवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचकांना ते खिळवून ठेवणं, हे हं, कसं हं. बरं तुम्हाला जमतं? नाही, त्याची एक रूपरेखा मी आधी काढलेली असते. अर्थात मी जे लिहितो ना, त्यातलं कमीत कमी 80 ते 85% 90% हे वास्तव असतं आणि बाकी सगळं थोडंसं व्हायचं, त्याला नटवून सजवून आणलेलं असतं. या पलीकडं नाहीये. पण वास्तव लिहिणंच माझा मूळ पॉइंट आहे. कुठेतरी काल्पनिक लिहायचं असं नाहीये. हे जे कालव्यावलं मी सगळं उपभोगलं होतं, ते त्याच भाषेत ते मी लिहिलेलं आहे. खरं सांगायचं तुम्हाला त्या कालव्यावर किंवा त्या धरणाच्या कामावर इतका भ्रष्टाचार चालत असे, की बोलायची सोय नाही आणि सांगण्याच्याही पलीकडल्या त्या गोष्टी होत्या. पण काही पात्र माझ्यासारखं असं होतं ना, की ते करताना त्या माणसाला ते करू द्यायचं नाहीये आणि मी त्यांचा थोडासा एक त्यांच्या त्या कामात अडथळा आणणारा ठरायचो.
मग ते माझ्यावर कशा कुरघोड्या करायचे वगैरे अशी पात्र होती. मग त्या पात्रांच्या तोंडी त्यांच्या पद्धतीची भाषा मी दिली होती आणि तशा पद्धतीची भाषा वापरली होती. किंबहुना मला त्या कालव्याच्या कामावर असताना हा कुठेतरी आपल्या कामात अडथळा आणतोय, भ्रष्टाचार करू देत नाही, वरच्या साहेबांना जाऊन सांगतोय. म्हणून मग त्या साहेबांनाच माझ्या आधी ते जायचे आणि सांगायचे, ह्यानंच सिमेंटची पोती विकली आणि आमच्यावर आळ घेतोय. मी त्या साहेबांच्याकडे गेलो. ते म्हणले, "तुम्हाला का करायचंय? तुम्ही नीट काम करत जा. नाहीतर मग उद्यापासून मी तुम्हाला कामावरून काढून टाकलेलं आहे. तुम्ही कामाला येऊ नका." माझ्या परिस्थितीमुळं त्यांनी त्यांनी मला कामावरून काढून टाकलं. पण त्यावेळी येतानाच असं मला वाटलं, अरे माझ्या प्रामाणिकपणाचं बक्षीस जर मला हे मिळणार असेल, तर माझ्या जगण्यात अर्थ काय? म्हणून मी तिथं त्या कादंबरीत चालताना, चालत-चालत घरी येताना असा विचार केला, की जगण्याला अर्थ नाहीये. आता संपून जावंय. पण पुन्हा माझ्या डोळ्यापुढं माझं घर आलं. अरे माझ्या भावाला दुकान टाकून द्यायचंय. माझ्या धाकट्या भावाला प्रोफेसर करायचंय. त्याला शिकवायचंय आणि वडिलांचं, आईचं थोडंसं जे कष्टातलं जीवन आहे, त्यांना चांगल्या पद्धतीचं जीवन जगू द्यायचंय. अशा पद्धतीचं त्या कादंबरीत वर्णन आलं आणि ती कादंबरी खूप चांगली बरोबर, बरोबर. ठरली. आपण त्यातला जबाबदारीच्या एक छोटा जाणीवेने ते कार्य करत राहिलात आणि आपलं म्हणजे जसं आपण म्हणतो आजूबाजूला अनेक व्यक्ती असतात. अनेक व्यक्तींप्रमाणे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. त्याच्याप्रमाणेच आपल्याला तसा म्हणजे भरपूर लोकांचा अभ्यास करायला मिळाला, निरीक्षण केलं आणि त्या निरीक्षणातूनच आपण वास्तववादी लिखाण जास्त प्रमाणात केलेलं आहे. आता तर मग कालव्याचा विषय संपवण्या अगोदर थोडीशी कालव्याची एक गोष्ट सांगतो. मला तिसऱ्या पिढीचा ग्रामीण लेखक किंवा कादंबरी, तिसऱ्या पिढीची ग्रामीण कादंबरी म्हणून महाराष्ट्रातनं ज्या काही कादंबऱ्या मागितल्या, त्या कादंबरीत मी माझी कावार कादंबरी दिली. आनंद यादव एक त्या ह्याचे परीक्षक होते. पुण्यात जाऊन मी ती कादंबरी दिली. ती कादंबरी त्यांनी वाचली. वाचल्यानंतर त्यांना वाटलं, "अरे, हे काहीतरी सुंदर लिहिलंय यानं." आणि कदाचित पुढं आपल्याला बी याच जीवनावर लिहायचंय. म्हणजे शेती केली, मोठा हातल्या, नांगराचा मुठ्या धरला, बैल, गुरं, अमुक-तमुक. तर आपलंच हेच लिखाण सगळं आहे. तर ह्याचं हे प्रसिद्ध करायला नकोच किंवा ह्याला चान्स द्यायलाच नको. मग त्यांनी मला सांगितलं, की जो तू कालव्यावर जाऊन जे काही ते उपभोगलेस, ते त्यातनं बाजूला काढले. 2-3 महिन्यात ती कादंबरी कालवा लिहिली. ती पुन्हा त्यांच्याकडे दिली. ती त्यांना इतकी आवडली. त्यानंतर ते मला सरळ म्हटले, त्याला एक प्राध्यापक वसंत हे म्हणून एक पाटील म्हणून एक पुरावा आहे लेखक सांगलीचेच आहेत. त्यांच्या देखता म्हटले, "ही कादंबरी इथं ठेवून जा. या कादंबरीला तुझ्या वेटेज येणार नाहीये. ह्याच्यावर मी संस्करण करतो." त्यावेळी मी त्यांना म्हटलो, "माफ करा सर मला, कारण हे माझं बाळ आहे. 9 महिने 9 दिवस आई जशी लेकराला पोटात वाढवते तसं मी वाढवलंय. वेदना देऊन त्याला मी बाहेर काढलंय. कधी मला होईल त्यावेळी मी त्याचं निरूपण करेन किंवा त्याचं प्रकाशन करेन. पण मी तुम्हाला देत नाही." आणि निघून आलो. बरोबर सर. कोणत्याही कलाकारासाठी, साहित्यिकासाठी त्याची जी कलाकृती असते, ती त्याने हां. मनापासून मन लावून आपल्या बाळाप्रमाणेच त्याच्यावर प्रेम केलेलं असतं. मी नाहीत अगदी खरं कादंबरी सर. लिहिली. सर मग म्हणजे आता वास्तववादी लेखन आपण जास्त केलेलं आहे. तर पांढरी भाकरी हा जो आपला कथासंग्रह आहे, तोही वास्तववादीच आहे की काल्पनिक आहे? तोही वास्तववादी आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं 95% 80% 85 जास्तीत जास्त हे वास्तववादी आहे. आणि समाजात बरं. आपण कसं आहे सांगतो, आपण घरात वागताना आज सुद्धा आपण दोघं इथे बसलोय, बोलतोय एकमेकाशी. त्यावेळी आपण घरातल्या पोशाखावर नाहीये. एक वेगळ्या पद्धतीनं समाजाला दिसताना चांगलं दिसावं. आपण जर एखाद्या बारशाला जाणार असेल, एखाद्या लग्नाला जाणार असेल, तर आपण घरातल्या पोशाखावर जातो का? तर आपण नटतो, थटतो किंवा आपल्या चेहऱ्याला एक वेगळ्या पद्धतीचं तेज उत्पन्न करून जातो. तसं मी साहित्य समाजाकडे नेताना त्या पद्धतीनं थोडंसं त्याला नटवलंय, थटवलंय आणि नेलंय. त्यातला एक 5-10% भाग असेल. नाहीतर बाकी टोटली वास्तव. बरोबर. सर पूर्वी ग्रामीण भागामध्ये म्हणजे अशी परिस्थिती होती, की प्रत्येकाचीच काही ना काही व्यथा होती किंवा शिक्षण कमी होतं, पैसा कमी होता. त्यामुळे खूपच परिस्थिती बिकट होती काही ठिकाणी. पण आता जी परिस्थिती खूपच बदललेली आहे.
तर आणि त्यामुळेच आपल्या ज्या वास्तववादी कथा आहेत, त्या वाचकांना जास्त भावतात किंवा प्रत्येकाला ती कथा आपलीच आहे. आपली एक नाळ जोडण्याचा प्रयत्न प्रत्येक वाचक करत असतो. कसं आहे की मॅडम, मी व्यक्त झालो. मी व्यक्त झालो म्हणून माझे दुःख, माझ्या अडचणी, माझे प्रसंग लोकांना कळले. पण जे व्यक्त काही होऊ शकत नाहीयेत, काही त्यांना आपल्या परिस्थितीबद्दल, आपल्या दुःखाबद्दल काही मांडता येत नाहीये, त्याचं प्रदर्शन ते करू शकत नाहीयेत. अशी बरीचशी माझ्यासारखी आहेत, माझ्यासारखी जगलेली आहेत. तुम्हाला म्हणजे कल्पना बी नसणार असेल किंवा तुम्ही कल्पनाही करू शकायचा नाही. आज मुलांना शाळेत पोषण आहार मिळतो, पण आमच्या वेळी आम्हाला अवघडच सगळं होतं. शाळेत आम्हाला डबा आम्ही नेऊ शकत नव्हतो. कारण कसं तरी सकाळची एक अर्धी कोर, अर्धी कोर, 2 कोर भाकरी मिळायची. तीच खायची आणि बिन डब्याचं शाळेत जायचं. जर शक्य झालं तर कधी-कधी आई द्यायची, ती बी चटणी, भाकरी. आता भाज्या ज्या घरात असतात नातवंडाच्यासाठी, ते मला थोडंसं माझं बालपण आठवलं, की अरे वाह! किती सुंदर यांचं जीवन आहे. एकतर त्यांना म्हणजे शाळेतला भात आहे, शाळेतली खिचडी आहे, पुन्हा घरून त्यांना पाहिजेल असा डबा दिला जातो. गावात शाळा आहे. माझी बायको माझ्या नातवाला घरचा चांगला आणि ताजा डबा घेऊन जाते आणि आश्चर्य वाटतं. पण आम्हाला त्यावेळी डबासुद्धा नव्हता. अ, श्रीमंताची पोरं जेवाय बसली, की आम्ही शाळेच्या बाहेर जायचो. एक मित्र होता वाड्यातला तो सुद्धा किंवा माझा भाऊ धाकटा मागच्या वर्गात होता आणि आम्ही जाऊन बसायचो. एक तांब्या-तांब्या पाणी प्यायचो शाळेतल्या त्या टिपातलं आणि आपलं सरळ बसायचो आणि मग शाळा सुटली की घरी यायचो. मग घरी आम्हाला आमच्या वाटणीचं जेवण मिळायचं. संपला विषय. बरोबर सर. म्हणजे अशा आपण ज्या गोष्टी अनुभवल्या आहेत आणि त्याच भावना आपण अ, उतरवल्या आहेत. म्हणजे कागद पेन्सिलशी तुमची किंवा पेनाशी जी मैत्री झाली, ती कायमची हां. मैत्री झाली आणि आपण आपल्या भावना उतरवत गेलात. सर ज्या कावळा कथेमध्ये मी थोडं वाचलं होतं, की आपल्या आईचा हातचा मार आपण खाल्लाय आणि त्याच अगदी. आई-वडिलांमुळे आपण शिक्षक झालात. तर आई-वडील हे खरंच आपले मार्गदर्शक असतात. लहान असताना आपल्याला ते कळत नाही ते महत्त्व. पण त्यांचा जो मार असतो तो आपल्या चांगल्याच गोष्टीसाठी असतो. नाही कसं असतं, की तर पांढरी भाकरी म्हणाल किंवा कावळा म्हणाल, ह्या कथा खूप गाजलेल्या म्हणजे आहेत आणि मी कथाकथन करतो ते फक्त हसवण्यासाठीच्या विनोदी कथांचंच नाहीये. तर मला मागणी सुद्धा येते, तुमची डोरलं कथा, तुमची पांढरी भाकरी कथा, तुमची कावळा कथा ही जरा ऐकवा. ती अक्षरशः माझ्याकडे अजूनही त्या लिखाणाच्या चिठ्ठ्या आहेत, म्हणजे पत्र आलेली आहेत, की त्या कथा वाचल्यानंतर ही माणसं, की ज्यांच्या जीवनात हे प्रसंग होऊन गेले, ती इतकी ढसाढसा रडली, की काही विचारायला नको. माझा एक शिक्षक मित्र, माझी तर ती कादंबरी सॉरी कथासंग्रह पांढरी भाकरी वाचली. त्यातली पांढरी भाकरी ही कथा वाचली आणि का त्याला भरभरून आलं म्हणून ते पुस्तक बाजूला ठेवलं. तो त्याच्या शयनगृहात म्हणजे झोपायच्या खोलीत गेला, वाकळ अंगावर घेतली आणि बायको देखता किंवा आई देखता किंवा मुलांच्या देखता कसं रडायचं म्हणून तो वाकळ अंगावर घेऊन ढसाढसा रडत होता. त्यावेळी आई आत गेली, की "तुला काय झालंय रे? ताप आलाय का?" वगैरे ती म्हणत होती. बायको आली, पोरं आली, "तुम्ही असं का करताय?" त्यावेळी त्यानं सांगितलं, "मला काही झालेलं नाहीये. ही अशी-अशी गोष्ट झालेली आहे. म्हणून मला जरा भरून आलाय वर. माझ्याही जीवनात ही गोष्ट घडली होती." आणि त्यानं मला बरोबर. मग ते सांगितलं, पत्र लिहून सांगितलं. असे बरेचशी माझ्याकडे फाईल आहे. ते आता बरोबर. म्हणजे मोबाईलमध्ये आता आपलं लेखन इतकं छान होतं, की प्रत्येकाने ते आपल्याशी ते जोडलं. जुन्या आठवणीत ते गेले आणि प्रत्येकाला त्या आपल्या जुन्या आठवणी आठवल्या आणि ते समरस झाले तुमच्या कथेशी. सर आताच आपण म्हणालात, की मी नुसतं विनोदी लेखन करायचं नाही किंवा करत नाही. तर आपलं एक सुमीचा नवरा हा एक विनोदी कथासंग्रह लिहिला आहे. तर विनोदी हं. लेखन सोपं असतं की अवघड असतं? म्हणजे इतर लेखनापेक्षा? नाही विनोदी लेखन तसं सगळंच अवघड. त्याला बी एक प्रतिभा लागते किंबहुना थोडंसं मी लेखकच का झालो? तर ते रक्तातले काय बरोबर. अनुवंशिक गुण आहेत, ते वडिलांच्याकडनं आलेले असतात. मी क्रिकेटर का झालो नाहीये? मी खेळाडू का झालो नाही? मी कलाकार का झालो नाहीये? हे असतं रक्तातल्या गुणातून ते होतं. तर म्हणजे हे जे तुम्ही आता म्हटला, की विनोदी लेखक किंवा विनोदी कथा हे.
तर मी विचार केला, की हे करुण रसपूर्ण आपण कुठपर्यंत लिहित राहायचं? थोडंसं व्हायचं हसणारं लिहिता येतंय का बघूया म्हणून मी हसणारं लिहिलं. तर पहिली माझी कथा हिवाळ्यांची पहिली भेट, ती माझ्या लग्नातच घडलेली थोडीशी कथा होती. मग तुम्हाला सांगितलं, की तिला जरा फुलवली, धुलवली, तिला जरा सुंदर बनवली आणि ती समाजात आणली. अशा पद्धतीची ती कथा लिहिली. मग अशा गोष्टी घडत गेल्या. दुकानात आमचं चांगलं दुकान होतं. दुकानात उभा राहिलो, की लहान मुलांच्याकडनं काही गोष्टी अशा मिळायच्या, की मुका असेल किंवा आणखीन बऱ्याचशा गोष्टी अशा अशा मिळत गेल्या मला. त्या माझ्या त्या कथासंग्रहात मी समाविष्ट केलेल्या आहेत. पण त्यावेळी बरं. मला असं वाटलं, की आपण आता सगळंच करुण रसातलं लिहायचं नाहीये, तर हास्य रसातलं थोडंसं लिहूया. कारण जर बारकाईने मॅडम विचार केला, तर अगदी पूर्वीपासून आपण पाहिलं, की कालिदासापासून पाहिलं, अगदी 7व्या-8व्या शतकात कालिदास आला. तर मेघदूत त्यानं लिहिलं. ते सारं लिखाण त्यांनी साहित्य म्हणजे कथा-कादंबऱ्याचं केलं नाहीये, तर काव्यात केलेलं आहे. त्यानंतर मग कबीराने लिहिलं, रहीमनं लिहिलं, तुकारामांनी लिहिलं, ज्ञानेश्वरांनी लिहिलं, एकनाथांनी, नामदेवांनी, बहिणाबाई हे सगळं लिखाण कसं आहे, की कवी काव्यात आहे. तिथं प्रकारातून आलेला आहे. कथा-कादंबऱ्यात नाही. बरोबर. हां. आणि मग ते कालिदासानं मूळ घालून ठेवलं, की साहित्य म्हणजे तरी काय? साहित्य म्हणजे तरी काय? नवरसानी भरलेलं काव्य म्हणजे साहित्य. नवरसात्मक काव्यम साहित्यम. संपलं. मग ते नवरस आपल्याला कळले पाहिजेत. नाहीतर आत्ताचे कविता लिहितात. आता मी माझ्याकडे 10 कविता संग्रह आले. त्या प्रत्येकाला मी त्याचं समीक्षण दिलेलं आहे आणि त्यात त्यांना सांगितलंय, की तुम्ही आता लिहिणाऱ्या विषयाचा रस कुठला आहे तो ओळखा आणि तो रस त्यात ओता. मग शांत बरोबर. रसापासून करुण रसापर्यंत असेल, हास्यरस असेल, बीभत्स असेल, अद्भुत असेल, करुण असेल, हे सगळ्यांचा विचार करा आणि लिहा आणि मग त्या रसातलं लिखाण झालं पाहिजे. म्हणून मी थोडा हास्य रसाकडे वळलो. अगदी बीभत्स बरोबर आहे कविता सर. तर आपण माझाही कविता संग्रह शब्दरक्ष आपल्याकडे आला होता आणि आपण छान पद्धतीने मला मार्गदर्शन केलेलं होतं. आठवतंय ना तुम्हाला? हां, हो, म्हणजे हो. मी हां, नक्कीच. मी ते आज तुम्ही दिलाय ना, तुम्हाला माझ्याकडून काहीतरी तिला मिळालं पाहिजे. चांगुलपणाच्या गोष्टी मिळाल्याच पाहिजेत म्हणून ते मी केलं. बरोबर. बरोबर सर. आता आपण सुमीचा नवरा या विनोदी लेखाबद्दल बोलतच होतो. तर त्याची थोडीशी झलक ऐकवा आम्हाला. सुमीचा नवरा त्याची ऐकवू का? का हं. हिवाळ्यांची पहिली गाठभेट? चालेल, तीही चालेल. अ, हिवाळ्यांची पहिली गाठभेट म्हणजे चालेल, सुरू चालेल. आता त्याची थोडं वेगळी आहे, पण थोडक्यात तुम्हाला त्याच्या बाबतीत सांगतो, की बरं. ते वऱ्हाड गावात जातं आणि तिथून त्या गोष्टी व्हायला सुरुवात होते. वऱ्हाड गावात आलं आणि ठकीचा जीव स्टीलच्या चकचकीत भांड्यात पडला. लगीन ठरल्यापासून तिला वाटत होतं, की नवरा तिथंच ठेवून नुसतंच वऱ्हाड आणतात का काय कुणास ठाऊक, पण वऱ्हाडात आपला नवरा बी आलाय हे ऐकून तिला जरा बरं वाटलं. यशीतली भेट घेऊन नवरा गावात घेतला आणि चुकला फकीर मशिदीत तसा ब्रह्मचाराच्या घरात उतरवला. टरकच येळवा आला नाही, त्याला नवरा तरी काय करणार आणि वऱ्हाड तरी काय करणार? 10ला लागायच्या हळदीचं 3:13 9:12 वाजून हळदी 13ला लागाय गेल्या. हळदी लागून नवरा वाजत-गाजत पुन्हा मारुतीच्या मंडपात आला. बापही लोकांचा जानवसा मारुतीच्या मंडपात दिला होता. नवऱ्याचं लगीन, पण सकाळधरून त्याच्या चहा-पाण्याची, जेवण्याची कोणी व्यवस्था केली नव्हती. भुकेल्या कुत्र्यागत नुसतं ताटकळत त्या मारुतीच्या देवळातल्या खांबाला बसलं होतं. थोड्या वेळानं वाजत-गाजत जेवणाचं ताट आलं. पाची पक्वान्नाचं ताट गड्यानं डोळं भरून बघितलं, पण भुकेली पोरं झाकऱ्या कुत्र्याने राहिली त्या ह्याच्यावर पडावं तसं त्या ताटावर पडली. सगळ्यांनी वडावडी करून ते सगळं पाची पक्वान्नाचं ताट खाली केलं. नवऱ्याला तर काहीच नाही. नवऱ्याचंच ताट होतं, पण त्याला कानावला एक ठेवला होता. तेवढाच तो कानावला त्यानं आपला त्या दुधाच्या वाटीत बुडवला आणि खाल्ला आणि समाधान मानलं. धन्यवाद. खूप छान सर. अशी खूप सुरुवात छान. होते आणि पुढं खूप अगदी विनोद आहे. छान. माणूस अगदी हसत राहतो. बरोबर, बरोबर. नाही म्हणजे याची हसवण्याचं काम ही मोठंच आहे ना, म्हणजे प्रत्येक वेळी आपण एक व्यथाच मांडू नाही शकत आहे ना. अ, हो. विनोदी ही मतलब विनोदी लेखन ही तितकंच महत्वाचं आहे. कारण होय, होय. विनोदी महत्वाचंच आहे ना. विनोद बरोबर. म्हणजे हसून कुठल्या दुःखात केवळ असेल आणि असा प्रसंग त्याने ऐकला विनोदी, तर नक्कीच त्याचं म्हणजे दुःखाचं हसण्यामध्ये पण रूपांतर होऊ शकतं.
मला केवळ म्हणजे आतापर्यंत मी माझं सगळं सांभाळून 650 कार्यक्रम केलेत. आता मोजणं सोडून दिले, पण माझ्याकडे नोंद आहे माझ्या बाळात की 650 हं. कार्यक्रम. त्यात मला फक्त काय तर कथाकथनासाठी किंवा विनोदी बोलण्यासाठी बोलवतात. त्याच्यासाठी बोलवतात आणि मला त्यात आनंद वाटतो. म्हणजे त्या पद्धतीनं हो, निरोप दिला. दुसऱ्यांना हसवणं हा एक मोठा आनंदच असतो. की माझ्याकडे तिथं हसण्याच्या तत्वज्ञानाचा मी अभ्यास केलाय. हां. तुम्ही हसलात तर तुमच्या बरोबर सारी दुनिया हसणार आहे. तुम्ही रडलाच तर तुम्ही एकटेच रडाल. कारण उठसूट अगदी तुमच्यावर रडायला या दुनियेत कुणालाही वेळ नाही. आणि रडण्यानं आणि हसण्यानं काय जातं? हसण्यानं काय होतं? तुमच्या रडण्यानं तुमच्या डोळ्यातले अश्रू तरी वाया जातात. पण हसण्यानं मात्र तुमचं अंतःकरण फुलून येतं. त्यामुळे हसत राहा आणि हसणं हे आत्म्याचं संगीत छेडत राहा. असं खरंय सुंदर आहे. सर, खरंय. सर आपण शिक्षण क्षेत्रातच होतात आणि आता जसं आपण म्हणालात, की आपण सादरीकरणाचे कार्यक्रम करत होतात, विनोदी. आपण कथाकथन करत होतात, आपण नाट्य अभिनय केलाय, दिग्दर्शन केलंय. तर या सर्व गोष्टीचा आपल्याला शिक्षकी पेशात असताना उपयोग झाला का, असं तुम्हाला वाटतं? किंवा तुम्ही काही त्या अनुषंगाने काही नवीन-नवीन प्रयोग करत राहिलात किंवा काही प्रयोग करू शकलात? मी नाटकं लिहिली, पण कसं होतं, की माझ्या गावात मी उपरा. थोडंसं मराठ्यातून इथे आलो. या गावात मला किंमत नाहीये. मी नाटकं लिहिली. आझाद नाट्य मंडळातल्या नाटकातनं मी कामं केलीत. मी स्त्री पात्र केलंय. मी 5-6 नाटकात मी चांगली पुरुष पात्र केलेत आणि तुम्हाला सांगायचं तर रायगडला जेव्हा जाग येते, मी सोयराबाईचं काम केलंय. तुमचा विश्वास बसेल. पण बालपणी माझा आवाज एक खर्जातला होता आणि दिसायलाही बऱ्यापैकी होतो. त्यामुळं म्हणजे आता पुढं तुम्ही आणखीन म्हणाल, की तुम्ही जखमा कादंबऱ्या लिहिल्यात किंवा हे लिहिलंय. तर त्या कादंबरीत आहे ते वास्तवच आहे शेवटी. थोडंसं त्या कथातनं. ते करत आलो मी आणि मग हे सुद्धा मला बरं वाटायला लागलं. तुम्हाला थोडंसं मी सांगू शकतो, म्हणजे मला आता आठवत नाही पण असं झालं. मग त्या रायगडला जेव्हा जाग येते, त्या नाटकाची सुरुवात सोयराबाईच्या संवादानच होते. संभाजीराजे राजारामाला घेऊन शिकारीसाठी रायगडच्या खाली जंगलात गेलेले असतात आणि सोयराबाई मात्र त्या पोराची वाट पाहत उभी राहिलेली असते. हंबीरराव म्हणजे तिचे बंधूच असतात, ते सरसेनापतींना बोलवून घेते आणि म्हणते, "हंबीरराव, ऐकलत का? अ, गडावर उन्हं आली, देवडीवर ही उन्हं आली, पण अजूनही रामराजे का शंभूराजांचा पत्ता नाहीये." काळ फिरला म्हणजे माणसं तर अशीच फिरतात. त्यांना जायचंच होतं शिकारीला, ते एकट्यानं जायचं. आमच्या पोराला घेऊन जायची काय कारण होती? ताई, ताई जरा सबुरीनं घे. अगं निदान त्या शोधासाठी पाठवलेले जासूस तरी गडावर येऊ दे, म्हणजे आपल्याला काय ते खरं कळेल. इतकी का तू हवालदिल झाली आहेस? शंभूराजे इतके वाईट नाहीत, की तुझ्या पोराला जंगलात वाघाच्या तोंडी देऊन येतील. असं का वागतेस तू? अशा पद्धतीचं संवाद होतं आणि ते पात्र मी केलं होतं. आणि खूपच छान गावच्या सर. म्हणजे शेजारच्या अगदी तुमचे ते डायलॉग पूर्ण पाठ आहेत आणि एकदम चांगल्या पद्धतीने आपण सादरीकरण केलंय. नाही, नाही, नाही करावे त्या वह्या माझ्याकडे अजून आहेत. वह्या जपून ठेवल्यात मी. म्हणजे एक वारस नावाचं नाटक होतं, त्यात पारूचं काम केलं. म्हणजे खूप बक्षिसे मिळायची, व्हायचं आणि चांगलं होतं ते. पण त्याच्यावर आपलं पोट चालणारं नव्हतं म्हणून ते नाद सोडून दिला. आणि आपल्याला किंमत बरं. नव्हती. माणसं वापरून घ्यायची आपल्याला आणि मात्र ते मस्तपैकी खायची, प्यायची आणि आपल्याला म्हणायची, "जा तुम्ही घराकडं." असं व्हायचं. कारण एका नाटकाच्या नटीला नाईट देताना त्यावेळी ₹200-300 असायचे. म्हणजे आत्ताचे किती असतील सोडून द्या. त्या 200-300त सगळं नाटक व्हायचं. मी जर तिथं स्त्री पात्र केलं, तर ह्यांचे किती पैसे वाचले? 300-400 बरोबर. वाचले. मग आम्हाला काय देत होते? अरे नाव होतंय, नाव होतंय. काय त्या नावाला करायचं होतं? तो एक कला होती आणि त्यामुळं. मी रंजकतेनं शिकवणारा शिक्षक होतो. माझी बदली झाली, की त्या वर्गातली पोरं 2-4 दिवस शाळेत यायची नाहीयेत. तर त्यांना आणावं लागायचं. इतकं मी रंजकतेनं शिकवायचो. मी जर 2-3 दिवस शाळेत नसलो, तर पोरं म्हणायची, "आम्हाला 3 दिवस करमलं नाहीये." आणि ज्यावेळी 10वीचा वर्ग म्हणजे पास आउट होऊन जायचं त्यावेळी निरोप समारंभात सुद्धा पोरं म्हणायची, की "सरांचा तास संपूच नये आम्हाला असं वाटायचं." हे बाकी पुरस्कार मला मिळाले, पण त्यापेक्षाही मुलांच्या तोंडून माझ्याविषयी आलेले गुणगौरव शब्द हेच मला मस्तपैकी माझे पुरस्कार वाटतात.
अगदी खरं आहे सर, अगदी खरं आहे. म्हणजे पुढची पिढी तुम्ही घडवलीत आणि तुम्हाला हाच एक मोठा पुरस्कार आहे, की तुम्ही जे रंजकतेने शिकवलत, म्हणजे जसं तुम्ही एक कलाकार म्हणून तुम्हाला जी अभिनयाची आवड होती, तुम्ही जे काम केलेलं होतं, त्याच पद्धतीने कलात्मकतेने तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवलत आणि ते त्यांना अधिक चांगल्या प्रकारे नक्कीच समजत असणार आणि तुम्ही एक आदर्श शिक्षक म्हणूनच त्यांच्या दृष्टीने होतात आहात. अ, याच धर्तीवर सर, की आपण ज्या विद्यार्थ्यांना शिकवलत, त्यांच्याच आधारावर आपण आठवणीतले विद्यार्थी हे एक हां. पुस्तक लिहिलं आहे. तर ते म्हणजे तुम्हाला कसं सुचत गेलं, की आपण हे पुस्तक लिहावं? काय झालं, की मी असं एक समजतो, अजूनही मी समजतो. माझे वडील समजायचे. ते चांगल्या-चांगल्या गोष्टी मला सांगायचे. तर आपण अगदी म्हणजे प्रत्येक दिवस उगवणारा ना, काय ना काय कुणाकडून तरी शिकत राहतो. मी बरोबर. देवळात जात नाही, दगडाच्या देवाच्या पाया पडत नाही, काय नाही. दगडात देव आहे, पास त्याचा कोणचा भाग काढायचा आणि कोणचा ठेवायचा पात्रवटाला कळालं, की देव झाला तिथं. नुसता दगड ठेवला आणि शेंदूर थापला तरी त्या माळरानावर सुद्धा देऊळ होतं. तर मी माझा माणसातला देव शोधला. विद्यार्थी हे माझं दैवत समजून मी त्या दैवताची पूजा करत राहिलो आणि म्हणून मला थोडीशी अ, या गोष्टीत किंमत येत गेली आहे आणि मी त्या विद्यार्थ्यांना पूजत गेलो. आज कुठंही भेटली मुलं, स्मशानात असू द्या, एसटी स्टँडवर असू द्या, कुठल्या बाजारात असू द्या, रस्त्यानं असू द्या, दिसलो रे दिसलो, की ते माझ्या पायाला पायाला हात लावतातच. नमस्कार करतातच. का? बरोबर. शिकवलं, की गुरुर देवो भव. संस्कृतीनं शिकवलंय मातृदेव, पितृदेव, गुरुर देव. आणि त्यामुळं थोडंसं हे शिकवणं कुठेतरी मला माझ्या उपयोगी पडतं. अगदी तर खरं सर. गुरु हे नेहमीच वंदनीयच असतात आणि तुम्हीही तशा प्रकारे एकदम आत्मीयतेने त्या मुलांना शिकवलत. म्हणूनच ते आज तुमचा सन्मान करत आहेत. गुरु म्हणजे कबीराने किती सुंदर म्हणले आता गुरुचा सन्मान म्हणला म्हणून, की "गुरु गोविंद दोहो खडे काके लागी पायी." गुरु गोविंद दोहो खडे काके लागी पायी, बलिहारी गुरु अपने जिन गोविंद दियो बताई. देव कसा आहे, कुठे आहे, काय आहे, हे तुला कोणी सांगितलं? तर गुरुनं सांगितलं म्हणजे शिक्षकानं सांगितलं ना, तर आधी त्याचं पाय धर. गुरु गोविंद म्हणजे देव आणि शिक्षक तुझ्या दारावर आलेत आणि तुला पाया पडायला सांगितलं. तू आधी कोणाच्या पाया पडशील? देव बाजूला ठेव. गुरु गुरु गोविंद दोहो खडे. काके लागी पायी बलिहारी गुरु आपणा. आपला गुरु सारे श्रेष्ठ आहे. त्यांना आपल्याला ज्ञान शिकवलं त्याच्या पायावर. म्हणून हा भाग येतो आणि होतो आपल्याला. खरंय सर, खरंय. आणि खरंच म्हणजे दगडामधला देव शोधण्यापेक्षा माणसातला देव शोधून अ, त्यांना जे काही माणसांना सहकार्य लागेल, मदत लागेल जसं आपण म्हणालात, तसं केलं तर ते नक्कीच चांगलं आहे. अहो, आपण एका दगडावर पाय देतोय आणि दुसऱ्या दगडावर मस्तक ठेवतोय. हां? आणि बरोबर. तिथं शेजारी बसलेलं उपाशी आहे सकाळधरणं, त्याला हो. पाणी नाहीये. त्याच्याकडे बघत नाही आणि तुम्ही तर मात्र त्याच्या पेटीत पैसे टाकतात. काय करायचंय हो? हां? गाडगे म्हणायचे, "जत्रा में फतरा बिटाया तीरथ बनाया पानी. जत्रा में फतरा बिटाया तीरथ बनाया पानी. दुनिया भई दीवानी पैसे की दुलदानी." किती श्रीमंत हे देवळं आहे ती. त्याचा विचार आहे आपल्याला? नाही ना. अरे माणसं उपाशी मरतायत रे. पुलाखाली राहतायत, झोपडपट्टीत राहतायत. त्यांच्यासाठी काय करा. हां? खरंय तर. काही लोकं म्हणजे अक्षरशः म्हणजे वेडेच होतात किंवा हां. हां, हां. दगडाच्या देवाला दुधाचा अभिषेक घालतात, पण बाजूला एखादं मूल असेल, तेच पेलाभर दूध त्या मुलाला प्यायला दिलं, तर नक्कीच त्या मुलासाठी ते खूप म्हणजे महत्त्वाचं असेल. ज्या मुलाला मला काहीही मिळत नाही, जो एक-एक अन्नाच्या कणासाठी तरसत असतो, त्याला आपण थोडं जरी दिलं, तर ते खूप खुश होतात आणि चांगल्या मनाने आपल्याला आशीर्वाद देतात. तुम्हाला गंमत सांगतो मॅडम. आपण निघाले आता कुठे की आठवणीतले विद्यार्थी. हां. बरोबर. पहिलीच एक त्यात कथा आहे. तर ती मुलगी हुशार, एक नंबरची हुशार आहे. एक एक पाठी म्हणूया आपण. ती गेली बहिणीकडं मुंबईला आणि तिला डी-एडला तिला शिक्षक व्हायचं होतं. बहुतेक पोरांना माझ्यामुळं शिक्षक व्हावंसं वाटायचं, की अरे छान. तर ती गेली, तिचं डी-एडला प्रवेश तिला मिळाला, परंतु पैसे नव्हते. तिने मला पत्र पाठवले. त्यावेळी फोन नव्हते, की "सर बरोबर. असं असेल, शिकायचंय, मला असे पैसे पाहिजेत." मी म्हणलं, "हे बघ, काही काळजी करू नको. तुझं शिक्षण होईपर्यंत लागणार आहे मला ते पैसे माग
माझी 2 मुली आहेत, तशीच तू तिसरी आहे. मी तिला पैसे पुरवत राहिलो. ती शिक्षिका झाली आणि एक दिवस नवऱ्या आणि पोराबरोबर आली, "सर तुमचे." मी म्हटलं, "हे बघ नको, पोरीकडनं मी कधी पैसे घ्यायचं का तुझं? तर एक कर तू माझ्यासाठी. मी जसं तुला उभं केलं आयुष्यात, तसं तू आणखीन कुणाला उभं कर. हे जाळं असंच पसरत जाऊ दे. नको." हे करत आलो मी. खरंय गोरगरीब सर, खरंय. कपडे दिली, पुस्तकं दिली. ज्यावेळी सहलीला मी जायचो, मला न्यायचं किंवा एखाद्या मुलगी अशी भेटली. परवाच मी आमच्या गेट टुगेदरमध्ये उदाहरण सांगितलं, की एक मुलगी, 3 मैत्रिणी, गरीब घराची, आई पैसे भरू शकत नव्हती. ती मुलगी त्या 2 मैत्रिणींना म्हणाली, "काय माझ्या जगण्यात अर्थ नाहीये. तुम्ही मस्तपैकी सहलीला जा, मजा करून येणार. माझं काय?" त्या पोरीने मला सांगितलं, "तर त्या विहिरीत उडी टाकायला चालली ती." "ए," म्हणलं, "इकडे काय करतेस असं मूर्खासारखं? इतकं अनमोल जीवन." ते पैसे भरून टाकले मी आणि तिला सहलीला पाठवली. तिची आई नंतर आली आणि कुठं रोज त्यावेळी होता भांगलायचा ₹10, "हे ₹10 धरा, मी आणखीन तुमचे पैसे फेडेन." ताई, अक्का, नकोत. माझीच मुलगी आहे ती. मी हे करत आलो मी. हे बरोबर, करत बरोबर. अशा प्रकारे आपण माणसं कमवत गेलात आणि बरोबर. आपण जसं म्हणालात, खरंच हा एक समाजाने संदेश घेतला पाहिजे, की हे एक जाळं तयार झालं पाहिजे, की आपण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने अगदी पैशानेच केली पाहिजे असंही नाही मदत. आपण एक चांगलं मार्गदर्शन देऊ शकतो आणि आपल्याला जे चांगलं मिळालं तेच आपण इतरांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आपण जे देतो ना मॅडम, आपण देतो. मी पोरांना म्हणजे पैसे दिले, मी पोरांना पुस्तकं दिली, मी पोरांना शाई दिली, पेन दिला, एक हसू दिलं, आनंद दिला. हे सगळं दिलं ना, तर त्यांच्याकडून मला मिळालं का नाही मला माहीत नाही. पण परमेश्वर तो सव्याज परत करतो. सव्याज व्याजासह मला परमेश्वरानं दिलंय. तुम्हाला सांगतो अगदी हे, खरं. की असंच एक पोरगं रडायला लागलं. त्याला 10वीचा फॉर्म भरायला पैसे नाहीत. आईजवळ ते गेलं. "आई काय करायचं? माझं वर्ष वाया जाईल. मी काय करू? मला सांग." तर ती बाई आली आणि शाळेत आली. शाळेत आल्यानंतर मला भेटली आणि म्हणली, "असं-असं आहे." मी गपचीप म्हटलं, "तुम्ही काळजी करू नका. गरीब पोरांचा खर्च शाळा भरते. तुम्ही काळजी करू नका. त्याचा फॉर्म भरलाय, त्याला फक्त सहीला पाठवून द्या." मी ते ₹50 दिले. त्याचा फॉर्म भरला गेला. त्याने परीक्षा दिली. तो पास झाला. तो आय-टी झाला. आय-टी-आयला गेला. तिथे तो झाला. आणि आता तो पुण्यात एक उद्योगपती आहे. 50-60 माणसं त्याच्या हाताखाली आहेत. मॅडम तुम्हाला सांगायचं ते पवार, त्याचं नाव बी सांगतो तुम्हाला काही हरकत नाही. ज्योतिराम महादेव पवार, वेळ्या गावचं पोरगं आहे. नॅशनल हायवे 4ला त्याचं गाव आहे. उपाशी पोटी ते शिकलेलं पवार आज एवढं मोठं झालंय ना, काय बोल त्याची 2 मुली फॉरेनला आहेत. वेड्यागत पैसा त्याच्याकडे आहे. मला मागेल ते घेतं. घड्याळ, घड्याळ सर, ह्या तुमच्या वाढदिवसाला. आणखीन काय? असं लाखाचं त्यानं दिले. ₹50 काय केले? ₹50चं लाखभर रुपये त्यानं माझ्यासाठी खर्च केले. हेच तर देणाऱ्यानं म्हणजे आपण हेच जसं एखाद्या रोपट्याला प्रेमाने, मायेने, पाण्याने सिंचन करतो, तशा प्रकारचं तुम्ही कार्य केलेलं आहे. त्याच्यामुळे ते आज मोठे वटवृक्ष झालेले आहेत. आणि म्हणून ते खरंच तर आपण एक आठवणीतले खरंच विद्यार्थी. आदर्श म्हणून त्या शिक्षक आहे. आठवणीतले हो. बरोबर, बरोबर. तर आता पुरस्कार आपण खूप मिळाले. शेवटाकडे वळतोय. अ, हं, एक हं. थोडा खाजगी आणि नाजूक प्रश्न. आपण म्हणालात मला, की आपलं 95% लेखन वास्तवतेवरच झालेलं आहे. तर जखमा हा आपला प्रेमसंग्रह ही वास्तविकच आहे का? वास्तविक आहे. वास्तविक आहे. पण मी उमटलेल्या भावनांच्यावर बंधन ठेवलं, कधी वाहत गेलो नाहीये. वासनेचा स्पर्श कधी मी माझ्या मैत्रिणीच्या प्रेमात येऊ दिला नाहीये. मला आनंद दिला, बास झालं. मी कॉलेजला गेलो, तिथं मी पाहुणा होतो. उगाच ते मला बाकी काही करायचं नव्हतं. पण नाटकात कामं करायचो. मुली आकर्षित व्हायच्या, हे व्हायचं. पण आपलं त्यांना भावा-बहिणीचं मला बहीण नाहीये. बहिणी-भावाचं नातं लावायचो. पण त्या रूपांतर वेगळ्या पद्धतीने करायच्या. ते त्यात दिलेलं तर आहे. आपलं बाकी व्यक्तिमत्वच तसं होतं. त्यामुळेच होतं. कदाचित या गोष्टी घडत असतील. अ, सर आता आपली एखादी छानशी कविता झालीच पाहिजे. हो, एक करू की आपण. मॅडमनी एक कविता म्हटलेली आहे, तर मी आता दुसरी देतो त्यांना. पण त्या त्या कवितेतलं तो सुद्धा थोडंसं एक 2 ओळी त्यांना सांगतो, म्हणजे त्यांना त्या कवितेची एक कविता चाल कोणतीही कळली. सादर करू शकता सर. तर मी काय करतो, की एक कोणाचं मढं असं एक कविता आहे. छोटी कविता आहे. मी ज्यावेळी चालेल. कॉलेजवरनं घरी यायचो,
थोडीशी त्याची पडद्यामागची कविता सांगतो. पडद्यामागची थोडक्यात. तर मग वड्याच्या काठानं असं मी गावागाव माझ्या रानातल्या शेतात जायचो, आंब्याखाली अभ्यास करत बसायचो. त्यावेळी म्हशीची रेडकं मेली की ती वड्याच्या काठाला टाकायची. मग त्या वड्याच्या काठाला त्या रेडकाच्या मढ्याशी जी तरा व्हायची ना, मग तिथं कुत्री असायची, कावळं असायची, गिधाडं यायची, अमकं तमकं. त्या देहाची फार विटंबना व्हायची. ती एकदा मी डोळ्यानं बघितली आणि मग खाली जात असताना एक मीटरवर जाऊन मला माझ्या आंब्याखाली मी बसायचो. ती कविता मी केली. तर त्या कवितेचं थोडंसं हे करतो. कवितेचं नाव आहे कुणाचं मढ. कुणाचं मढ वड्याच्या कडं एकलंच पड. कुणाचं मढ वड्याच्या कडं एकलंच पड. कावळ्याची चोची, कुत्र्याची मच्छी, घारवाड फिरतय वरच गरगर, कुत्री वाढत्यात मड फरफर. मासाचं तुकडं सगळीकडं किडच किड. मासाचं तुकडं सगळीकडं किडच किड. कुणाचं मड वड्याच्या कडं एकलंच पड. कुणाच्या ओठी घाण मोठी, माशांचा चाललाय वरच घोंग, मुंगळ्यांची चालली खालून रांग. लचक तोड सर्वीकडं कुत्र एक चोखतय हाड. लचक तोड सर्वीकडं कुत्र एक चोखतय हाड. कुणाचं मड वड्याच्या कडं एकलंच पड. बघतोय मी झालंय नामी, पाण्यानं भरल्यात माझंच डोळं. डोळं बड करून घाडवाड बघतय माझ्याकडं. डोळं बड करून घाडवाड बघतय माझ्याकडं. माझंच मड वड्याच्या कडं एकलंच पड. मी त्या मड्याच्या ठिकाणी मी आहे आणि माझं मड आहे हे जाणवलं आणि त्या पद्धतीने बोलत आलो. कविता मोठी आहे, 2-4 कडवी मी बात केलीत आणि दुसरी एक खरंच छोटीशी एकदम हं, हं. वास्तववादी आपण वर्णन केलेलं आहे. आहे त्यात अशा पद्धतीच आहे म्हणजे वर्णन, की आपण त्या ठिकाणी आपल्या देहाची अशी विटंबना होईल का माणसाच्या? ते फक्त काय आहे जनावर आहे म्हणून त्याच्या देहाची विटंबना ही चालली ना. मग हो. ते भेटण्यानं जरा पुरलं असतं, केलं असतं आणि असं भाग होतं. आठवणींचा पिंगा बाईंनी कविता म्हणलेली. माझ्या सभोवताली ग तुझ्या आठवणींचा पिंगा. माझ्या सभोवताली ग तुझ्या आठवणींचा पिंगा. तू झालीस आता मोठी होती सर्वात धाकटी. कशा आठवू त्या आपल्या रानातल्या भेटी. किती किती राती मी जागलो तुझ्यासाठी. वाऱ्यावर सोडलंस माझ्या स्वप्नाच्या पतंगा. माझ्या सभोवताली ग तुझ्या आठवणींचा पिंगा. त्या आंब्याखाली बसलो किती किती दोघं रुसलो. त्या रुसण्यात मग कसं दोघं फसलो. डोळा भिडता डोळ्याला का ग दोघं हसलो. काय भ्यालो होतो वेडे तुझ्या रुसण्याच्या सोंगा. माझ्या सभोवताली ग तुझ्या आठवणींचा पिंगा. माझ्या सभोवताली ग तुझ्या आठवणींचा पिंगा. तुझ्या अंगात होता केवढा त्यानं झालो होतो मेडा. अलंगीता तुला तू म्हणालीस सोडा. तेवढ्यात हुंगला तुझ्या केसाचा आंबाडा. किती सुवासिक वास होता तेव्हा तुझ्या अंगा. किती सुवासिक वास होता तेव्हा तुझ्या अंगा. माझ्या सभोवताली ग तुझ्या आठवणींचा पिंगा. खूप छान सर, खूप छान. म्हणजे आताही आपण एकदम खणखणीत आवाजामध्ये खूप छान सादरीकरण बरं. केलंत. सर, आज आपण पल्पच्या या मंचावर साहित्याची सफर, साहित्यिकांच्या सोबत या कार्यक्रमात आलात. आपला बहुमूल्य वेळ दिलात. आपले चांगले विचार मांडलेत आणि खरंच आपण एक आदर्श शिक्षकच आहात आणि समाजासाठी आपण खूप काही केलं, खूप विद्यार्थी घडवले. त्याबद्दल मी संपूर्ण पल्पक परिवाराकडून आपले मनःपूर्वक आभार मानते. आपणही मला मोठेपणा दिला, माझी मुलाखत घेतली आणि ती आता तुम्ही दूरपर्यंत पोहोचवणार आहात. त्याबद्दल मी लीना पाटील, सरोज पाटील आणि तुमच्या सगळ्या पलपब कुटुंबाचे आभार मानतो आणि धन्यवाद तुम्हाला देतो. पुढील भागात आपण अशाच नवनवीन साहित्यिकांसोबत संवाद साधणार आहोत. काळजी घ्या. पुन्हा भेटूया. वाचत रहा, लिहित रहा. तोपर्यंत मी पल्पप आर.जे. सुरक्षा आपली रजा घेते. धन्यवाद.